नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, 17 ऑक्टोबर 2024च्या अधिसूचनेनुसार अल्पसंख्याक शाळा आणि आश्रम शाळेमधील जे शिक्षक आहे, या शिक्षकांना टीटी बंधनकारक करायची की नाही या संदर्भातली माहिती या अधिसूचनेमध्ये देण्यात आलेली आहे. सो मी तुम्हाला विथ प्रूफ हा अधिसूचनेचा जी आर पण किंवा शासन निर्णय पण दाखवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यावरती तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. सो आपण या व्हिडिओकडे जाऊया. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता नवीन नियम आणि अंमलबजावणी जी आहे ती कशी असणार आहे. 17 ऑक्टोबर 2024च्या अधिसूचनेनुसार आश्रमशाळा आणि अल्पसंख्याक शाळातील प्राथमिक शिक्षकांसाठी म्हणजेच 1ली ते 8वी साठी अधिकृत मार्गदर्शन त्यांनी यात दिलेलं आहे. तो तिकडे जाणार आहोत आपण. तत्पूर्वी मला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं द्रोणा 10.0 बॅच चालू झाली आहे. तुम्ही अजूनपर्यंत जॉईन केली नसेल तर लगेच जॉईन करा. तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सेपरेट पेपरची पण बॅच अवेलेबल आहे. बॅचमध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. जर तुमच्याकडे हे अवेलेबल असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ह्या बॅचमध्ये फीचर अशी आहेत की 350+ टेस्ट सिरीज तुम्हाला मी देत आहोत. 5000+ निकाल देणारी मार्गदर्शकांची टीम तुम्हाला शिकवणार आहे. डेली तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे, महारिव्हिजन सेशन असणार आहे, 9वा दिवस 9वी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन असणार आहे, पीडीएफ आणि पीपीटी स्वरूपातल्या नोट्स सुद्धा अवेलेबल असणार आहे. सो लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, लगेच जॉईन करू शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला घेऊन जातो. बघा, 17 ऑक्टोबर 2025 ही अधिसूचना आलेली आहे. कुणाकडून आली? इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आली आहे. कुणासाठी हे पत्रक गेलंय तर संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना गेली आहे. विषय आहे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत. जरी ते आश्रमशाळा पण टाकलेला आहे, पुढे अल्पसंख्याक शाळेचा सुद्धा त्यांनी यामध्ये उल्लेख केला आहे. मी तुम्हाला डायरेक्ट या परिपत्रकाकडे घेऊन जातो पहिले आणि त्यातले मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन करून. बघा, हे परिपत्रक तुम्ही बघू शकता. या परिपत्रकामध्ये जी माहिती त्यांनी दिलेली आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार. हे सगळं तुम्ही चेक करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. 2 पेजेसचं हे परिपत्रक आहे आणि यामध्ये सगळ्यात शेवटी तुम्ही जर बघितलं 4 नंबरचा पॉईंट त्यांनी सांगितलं. बघा, अल्पसंख्याक शाळांना आरटी कायदा लागू नाही, त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टीटी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाहीये, असा हा परिपत्रक म्हणूया याला आपण, किंवा ही अधिसूचना म्हणूया आपण. यामध्ये थोडक्यात समजून घेऊया यामध्ये काय काय सांगितलंय. पहिला मुद्दा थोडासा पार्श्वभूमी आणि कायदेशीर आधार आपण जर बघितला तर बालकांना शिक्षकांचा शिक्षणाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क आरटी अधिनियम 2009 पासून आरटी चालू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सांगितलेलं असं आहे की सर्व शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीटी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. यावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा तुम्ही बघितला आहे. 1/9/2025 म्हणजे सप्टेंबरला आलेला हा निकाल आहे. महत्वपूर्ण निकाल त्यात सांगितलं की तुम्हाला 2 वर्षाच्या आत शिक्षकांना टीटी कंपल्सरी पात्र व्हायचं आहे. हा शासन निर्णय लक्षात घेतला तर हा शासन तुमच्या समोर आहे. आता म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की 1ली ते 8वीच्या शिक्षकांना इथे टीटी बंधनकारक आहे. आता हा इतिहास आपण बघितला. आता बघूया कोणाला लागू आहे आणि कोणाला नाहीये. तर आश्रम शाळेतले जे शिक्षक आहे, आरटी कायदा लागू असल्यामुळे, बघा, आश्रमशाळेला आरटी कायदा लागू आहे, त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षकांना टीटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. मात्र अल्पसंख्याक शाळांना आरटीई कायदा लागू होत नाही, त्यामुळे तेथील शिक्षकांना इथे टीटी बंधनकारक नाही. मुद्दा क्रमांक 4 मी तुम्हाला त्या अधिसूचनेमधला दाखवला पण आहे. यानंतर पुढचा मुद्दा येतो की आश्रमशाळा शिक्षकांसाठी कृती आराखडा नेमका काय असणार आहे. सेम सगळ्यांसाठी जे लागू आहे तेच लागू आहे. तुमच्या निवृत्तीला किती वर्ष शिल्लक आहे? गट ए 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असेल तर पुढची स्लाइड तुम्हाला दाखवतो, आणि 5 वर्षापेक्षा कमी असेल तर त्यासाठी पण 7 नंबरची स्लाइड आपण बघूया. मग पहिला मुद्दा आहे की निवृत्तीला 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी जर असेल तर तुम्हाला 2 वर्षामध्ये टीईटी पात्र व्हायचंच आहे. यामध्ये पण लक्षात घ्या की जे शिक्षक सेवेत असेल, शिक्षक आरटी लागू होण्यापूर्वी जरी भरती झाले असेल आणि निवृत्तीला 5 वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली असेल तर त्यांना 2 वर्षात म्हणजेच 1 सप्टेंबर 2027 पर्यंत कंपल्सरी टीईटी पात्र होणंच आहे. जर नाही झाला तर विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केल्यास संबंधित शिक्षकांची सेवा तात्काळ संपुष्टात येऊ शकते. मग आता गट एक आहे सेवा समाप्ती आणि आर्थिक लाभ कसा मिळेल तुम्हाला. 2 वर्षात टीईटी जर अनुत्तीर्ण झाला, पात्र नाही झाला, तर शिक्षकांची सेवा तात्काळ समाप्त केली जाऊ शकते. मग समाप्त केल्यानंतर या शिक्षकांना अट आहे की सेवा समाप्त झालेल्या शिक्षकाने नियमानुसार आवश्यक किमान सेवाकाल पूर्ण केलेला आहे का. जर केलेला असेल तर आतापर्यंतचे सर्व निवृत्ती लाभ त्याला दिले जातील. जर सेवाकाल कंप्लीट केला नसेल नियमानुसार तर त्यांना निवृत्ती लाभ मिळणार नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो की निवृत्तीला 5 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल
तर अशा शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे, त्यांना नोकरी सुरक्षित आहे त्यांची. हे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न करताही त्यांच्या निवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकतात. मात्र पदोन्नतीसाठी अट टाकलेली आहे. मात्र या शिक्षकांना जर या 5 वर्षात राहिल्या 5 वर्षात पदोन्नती जर घ्यायची असेल तर यांना टीईटी पात्र होणं गरजेचं आहे किंवा बंधनकारक असणार आहे. सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना टीईटीची अट लागू नाही. आरटी कायद्यातून संपूर्ण सूट अल्पसंख्याक शाळांना दिलेली आहे. आश्रमशाळेचा विचार केला त्यातले शिक्षक ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त आहे, 2 वर्षात त्यांना टीईटी उत्तीर्ण होऊ नये म्हणजे 1 सप्टेंबर 2027 पर्यंत, अन्यथा सेवा तात्काळ समाप्त केली जाऊ शकते. आश्रमशाळेतील शिक्षक ज्यांची 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे सेवा, अशांसाठी सेवेसाठी सक्ती नाहीये टीईटी कंपल्सरी करणं, मात्र पदोन्नतीसाठी तुम्हाला टीईटी लागणार आहे. सो सिंपल भाषेमध्ये तुम्हाला मी ही अधिसूचना सांगितली अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांबाबत आणि आश्रम शाळेतील शिक्षकांच्या बाबत. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे सगळी जी तुम्हाला दाखवली ती अधिकृत संदर्भ आणि स्वाक्षरी पण मी तुम्हाला दाखवली. बघा ही स्वाक्षरी आहे श्रीनाथ हेंद्रे सरांचं, कक्ष अधिकारी महाराष्ट्र राज्य, 17/10/2025 ची सिग्नेचर त्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळते आणि यांना सुद्धा ही प्रत गेलेली आहे. तुम्हाला मी ऑलरेडी दाखवली प्रत तुम्हाला विथ प्रूफ. माझे व्हिडिओ असतात, तुम्हाला पटले तर नक्की मला कमेंटमध्ये सांगत चला. इतर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि सजेस्ट पण करा. सो जाताना परत एकदा सांगतो की इग्नाइटच्या बॅचेस चालू झाल्या आहेत. टीईटीची तयारी करण्यासाठी 2 रुपयाची बॅच लगेच जॉईन करू शकता. सेपरेट विषयानुसार बॅचेस अवेलेबल आहेत आणि सुधारित आवृत्तीची पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सगळ्यांकडे असावं असं टीईटी सक्सेस मास्टर पुस्तक आता लगेच घेऊन टाका. तुम्ही ऍपवरनं घेऊ शकता किंवा शेजारच्या बुक स्टॉलवरून घेऊ शकता किंवा अमेझॉनवर घेऊ शकता. बॅचेस जॉईन करायचे असेल तर ऍप लगेच डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा. ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली का, कशी वाटली, अजून काही मनात प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि ह्या व्हिडिओची लिंक सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.